नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने साहित्यिकाचे व्यक्तित्व आणि त्याचा दृष्टिकोन. आता तुम्हाला प्रश्न काय काय विचारला जाऊ शकतो, भले ते MPSCचे स्टुडंट असू द्या किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे स्टुडंट असू द्यात. दोघांनाही तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की साहित्य निर्मितीच्या कृतीमध्ये साहित्यिकाचे ते व्यक्तित्व आणि त्याचा दृष्टिकोन हा कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने प्रभाव पाडतो, किंवा साहित्यिकाच्या व्यक्तित्वाची साहित्य निर्मितीमागे असणारी भूमिका स्पष्ट करा, आहे की नाही. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. साहित्यिकाचे व्यक्तित्व काय आणि त्याचा दृष्टिकोन हा साहित्य निर्मितीमध्ये कसा प्रभाव पडतो. आता आपण नेहमी म्हणतो आत्मविष्कार कशाला म्हणतो, जे आपण म्हणतो ना की साहित्यकृतीमधून साहित्यिकाचा आत्मविष्कार होतो, हे आपण स्टार्टिंगच्याच एका लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मग आत्मविष्कार कशाला म्हणायचं, तर आत्मविष्कार म्हणजेच तुमच्या त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण. आपण म्हणतो ना पर्सनॅलिटी, हे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, पर्सनॅलिटी. की विवेकानंदांचं एक खूप फेमस वाक्य, इन युअर कंट्री टेलर्स मेक्स पर्सनॅलिटी. म्हणजे विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांनी असं वाक्य म्हटलं होतं, इन युअर कंट्री टेलर्स मेक्स पर्सनॅलिटी बट इन अवर कंट्री कॅरेक्टर्स मेक्स पर्सनॅलिटी. म्हणजे तुमच्या देशांमध्ये व्यक्तिमत्व किंवा व्यक्तित्व हे तुमचे टेलर लोक, म्हणजे शिंपीकाम करणारे लोक आहेत, ते ठरवतात. म्हणजे तुम्ही ड्रेस कसा परिधान करताय, तुमच्याकडे फॅशन कोणती आहे वगैरे वगैरे. पण आमच्या देशामध्ये आमचं जे व्यक्तित्व आहे ते खऱ्या अर्थाने चारित्र्यात निर्माण, म्हणजे चारित्र्यातून प्रेरणा घेऊन निर्माण होतं. म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराज असू देत, किंवा आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, किंवा पुराणातली काही चरित्र असू देत, तर यांसारख्या गोष्टींमधून खरं तर आपलं व्यक्तित्व घडत असतं. ठीक आहे, लेक्चरकडे येऊयात. आत्मविष्कार म्हणजे आपण काय म्हणतो, एक प्रकारे लेखकाच्या त्या व्यक्तिमत्वाचं प्रकटीकरण. म्हणजे मी कसा आहे ना, तर त्याच्या लेखनातून दिसून येतं. पु ल देशपांडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते, हे त्यांच्या लेखनातून पण आपल्याला कळतं की त्यांचा जो व्यासंग होता तो सर्व क्षेत्राला व्यापक असा व्यासंग होता. म्हणून एक प्रकारे लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण म्हणजे तो आत्मविष्कार. मग आत्मविष्कारासाठी किंवा लेखकाचे व्यक्तित्व दिसण्यासाठी कुठले कुठले गुण लेखकामध्ये असणे गरजेचं आहे किंवा असतात ते पाहूयात आपण आता. संवेदनशीलता. आता जो माणूस, इंग्लिशमध्ये संवेदनशीलतेला काय म्हणतो आपण, सेन्सिटिव्हिटी. संवेदनशीलता कशाला म्हणायचं, मग सगळ्यात सोपं त्यांनी सांगितलेलं आहे. कुठला पण आपल्याला अनुभव येतो ना, तेव्हा त्याचं सूक्ष्मातिसूक्ष्म बारकावे टिपण्याची क्षमता. सूक्ष्मातिसूक्ष्म बारकावे टिपण्याची क्षमता. आता एखाद्या रस्त्यावर आपण अनेकदा रस्त्यावर जात असताना वगैरे अपघातामध्ये मुक प्राणी मृत्युमुखी पडताना आपण पाहतो. पण ते पाहिल्यानंतर आपण नुसतं पाहतो आणि निघून जातो. पण एखादा व्यक्ती तिथे थांबतो, ते तिथलं जे पडलेलं ते प्राण्याचं जे शव आहे ते बाजूला करतो. तर ही त्याची संवेदनशीलता तिथे प्रकट होते. एखादा माणूस पाहून त्याला मनामध्ये वाटतं की यार हे दुःखी होतो. एखाद्याला काहीच प्रभाव पडत नसेल तर आपण काय म्हणतो, हा संवेदनशून्य माणूस आहे. म्हणजे आपल्यासमोर घडणारी जी कृती आहे त्याच्यातून तुमच्या मनामध्ये काय भावना प्रकट होतात, कुठल्या प्रकारच्या संवेदना तयार होतात, त्याला आपण संवेदनशीलता असं म्हटलं जातो. ठीक आहे. संवेदनशीलतेचा फायदा साहित्य निर्मितीमध्ये कशा पद्धतीने होतो, मग तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा सूक्ष्म बारकावे तो व्यक्ती अनुभव म्हणून टिपतो, त्याच्यानंतर काय होतं की अनेकविध जाणीवा निर्माण होतात आणि अनेकविध जाणीवेमधून संवेदनकृती निर्माण होते. आता जाणीव नेणीव या संदर्भातलं जे लेक्चर आहे ना, ते मी या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या, जाणीव कशाला म्हणायचं, नेणीव कशाला म्हणायचं. पुढचं जे आहे ते भावनात्मकता. भावनात्मकता म्हणजे काय, आता भावनात्मकता कशासाठी लागते, तर भावनात्मकता म्हणजे आपण म्हणतो भावनेमुळं खऱ्या अर्थाने लेखनाला महत्त्व प्राप्त होतं, किंवा जी साहित्यकृती आहे ती जिवंत वाटते.
भावनात्मकतेमुळं साहित्यकृती ही काय म्हणतात त्या कथानकातल्या व्यक्तींना किंवा त्यांना आपल्याजवळ आणते, म्हणजे समाजाच्या जवळ आणते. म्हणजे लेखक आता भावनात्मकता सांगताना काय सांगायचं, तर स्वतःच्या भावनांप्रमाणे त्याला इतरांच्या भावना जाणून घेण्याचे सामर्थ्य असावे लागते. ठीक आहे. कारण का तर ललित साहित्याच्या निर्मितीत विचारापेक्षा कशावर जास्त भर असतो, भावनेवर जास्त भर असतो. आपण ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्यामधला जो फरक पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की विचारांपेक्षा कशाला जास्त महत्त्व आहे, भावनेला जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो भविष्यामध्ये, तो पाहूयात आपण. साहित्यात लेखक कवीच्या व्यक्तिगत अनुभूती या विश्वात्मक व्हाव्या लागतात. स्पष्ट करा. काय म्हणतील तुम्हाला? साहित्यात लेखक किंवा कवीच्या व्यक्तिगत अनुभूती या विश्वात्मक व्हाव्या लागतात, ही स्पष्ट करा. हे जे तुम्ही स्पष्ट करणार असाल ना, तर तेव्हा तुम्ही लिहायचं की ही प्रक्रिया कशामुळे शक्य होते, तर कल्पनाशक्तीच्या जोरावर आणि व्यापक सहानुभवाच्या जोरावर शक्य होते. आता यांचं म्हणणं आहे भावनात्मकता म्हणजे इथं म्हटलं ना की इतरांच्या भावना जाणून घेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असावे लागते. असं का? जेव्हा आपल्याला वाटतं ना की एखादी मला कथा लिहायची आहे, तेव्हा आपण स्वतः चांगले व्यक्तित्व असू, आपण स्वतः चांगल्या भावनांचे वाहक असू, पण आपल्याला कथा लिहिताना एखादा नायक लागतो, एखादा खलनायक देखील लागतो. मग खलनायकाचं ते व्यक्तिमत्व रेखाटताना साहित्यकृतीमध्ये आपल्याला खलनायक कसा वागतो, त्याच्या मनात कोणकोणत्या भावना त्यावेळी असतात, हे देखील माहिती असणं गरजेचं असतं ना. तरच त्या कथानक परिपूर्ण होऊ शकतं, तरच ती साहित्यकृती परिपूर्ण होऊ शकते. मग अशा वेळेस काय होतं की खऱ्या अर्थाने भावनात्मकता या गुणाची आवश्यकता लागते. इथं त्याने एक्झाम्पल देताना तेच सांगितलेलं आहे की एकच प्यालामधला जो तळीराम आहे, एकच प्याला हे नाटक कुणाचं आहे तुम्ही मला नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि भावबंधन या साहित्यकृतीमध्ये घनश्याम हे पात्र आहेत. ही दोन्ही कशी पात्र आहेत? खलनायकाची पात्र आहेत, पण व्यक्तिचित्रण म्हणून ती सर्वस्वी जिवंत उतरलेली आहेत. ही कशामुळे होऊ शकलं, तर त्या लेखकाजवळ असणारा विशाल सहानुभव. ठीक आहे. सहानुभव. ठीक आहे. आपण पहिलं काय पाहिलं होतं? संवेदनशीलता पाहिलं, 2 भावनात्मकता पाहिलं. ठीक आहे. आता 3 नंबरचा आपण पॉईंट पाहणार आहोत, शेषवृत्ती. हा शब्द जरा जड वाटेल तुम्हाला. शेषवृत्ती म्हणजे काय? शेषवृत्ती म्हणजे काही एवढं अवघड गोष्ट नाही आहे. इथं त्यांनी केशवसुतांचं एक्झाम्पल सांगताना खूप छान सांगितलं आहे. प्रौढत्वी निज शेषवास जपणे बाणा कवीचा असे. प्रौढत्वी म्हणजे काय? मोठेपणे, मोठे झाल्यानंतर. निज शेषवास म्हणजे जवळ. शेषवास म्हणजे काय? शेषवास म्हणजे एक प्रकारची जिज्ञासू वृत्ती. लहान बालक जर तुम्ही पाहिलं ना, लहान बालक खूप असे छोटे मोठे सारखं प्रश्न विचारत असतं की बाबा हे असंच का, बाबा चंद्र तिथेच का, बाबा सूर्य दररोज कुठून येतो, असं बाबा पृथ्वीच्या बाहेर काही आहे का जग, असं काही पण प्रश्न लहान मुलं विचारत असतं. ती जी जिज्ञास वृत्ती आहे किंवा ती जी निरागस वृत्ती आहे, निरागस जी वृत्ती आहे ना, त्याला आपण ती शेषवृत्ती म्हणतो. थोडंसं शब्द जड वाटून घेऊ नका, पण ते खरं त्याचा अर्थ खूप सोपा आहे. ठीक आहे. याचा फायदा काय होतो शेषवृत्तीमुळे? तर लेखनात ताजेपणा राहतो, नाविन्यता राहते. ठीक आहे. आणि त्याला एक प्रकारे निरागस वृत्ती प्राप्त होते. तर हे त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे. हे केशवसुतांचा रेफरन्स तुम्ही पाठ करून ठेवा, तुमच्या नोट्समध्ये देखील ते असू द्या. ठीक आहे. आता अनुभव समृद्धी, चौथा पॉईंट पाहणार आहोत आपण. अनुभव समृद्धीमध्ये काय होतं? पहिला पॉईंट काय पाहिला होता सांगा बरं आपण? याच्या अगोदरचा पहिला पॉईंट काय पाहिला होता? संवेदनशीलता. बरोबर. म्हणजे तो लेखक संवेदनाक्षम असला पाहिजे. भावनात्मकता, त्यांनी व्यापक अनुभव, त्याच्याकडे विशालसा अनुभव असला पाहिजे. भावनात्मकता, संवेदनशीलता, भावनात्मकता. आणि तिसरं पाहतो आता शेषवृत्ती. शेषवृत्तीमध्ये जे मी सांगितलं ते पॉईंट्स 3-4 शब्दांमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता की बालकाचं जसं जिज्ञासू वृत्ती असते तशी त्या पद्धतीची लेखकाची देखील असणं गरजेचं आहे. आता अनुभव समृद्धी, याच्यापेक्षा अनुभव समृद्धी आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की साहित्यामध्ये लेखकाचा अनुभव एक प्रकारे दिसून येतो, पण ते अनुभव अनेक असून उपयोग नाही. तर ठराविकच असले पाहिजेत, पण ते गुणात्मक असले पाहिजे. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलं ना की अनुभवांची समृद्धता ही संख्यात्मक नसून ती कशी असली पाहिजे? गुणात्मक असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडं खूप अनुभव आहेत, त्याचा अर्थ तुम्ही खूप साहित्य निर्मिती करू शकता असा त्याचा अर्थ होणार नाही.
तो म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं ना की अनुभव किती घेतो यापेक्षा तो किती व्यापक अर्थाने घेतो याला महत्त्व आहे. नुसत्या अनुभव असून उपयोग नाही, तर अनुभवाची संगती देखील निर्माण करता आली पाहिजे. आणि जर ती निर्माण करता आली तर खऱ्या अर्थाने साहित्यकृती निर्माण होऊ शकते. ठीक आहे. आता हे याची गरज काय पडते, तर लेखकाच्या निर्मितीमधला तोचपणा टाळण्यासाठी अनुभवाची समृद्धी गरजेचं नाही. जर तुमच्याकडे अनुभव एकाच अंगाचे असतील, एकाच प्रकारचे असतील, तर साहित्यकृती देखील एकाच प्रकारची निर्माण होईल. ठीक आहे. म्हणून साहित्य निर्मितीमध्ये बऱ्याच वेळा तोचपणा तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून तो होऊ नये म्हणून अनुभवांची समृद्धी असणं गरजेचं. अनुभव कसे पाहिजेत मग तुमच्याकडे, ते जिवंत पाहिजेत, ते वास्तवदर्शी पाहिजेत, ते परिणामकारक पाहिजेत. ठीक आहे. लेखकाची अनुभव घेण्याची जी क्षमता आहे ती कशी तीव्र, संवेदनशील, कल्पक असली पाहिजे. आता इथं जे शब्द वापरले थोडेसे जड आहेत, ते की लेखकाजवळ अनुभवाचे नुसते भांडार असून चालत नाही. म्हणजे तेच म्हटलं ना, संख्यात्मक नाही पाहिजे, तर गुणात्मक पाहिजे. चालत नाही तर अनुभवात खोल अवगाहन करणे, जे कलानुभवात रूपांतर होणे आणि त्याला एक स्वतंत्र आशय आणि नवा संदर्भ लाभणे हे महत्त्वाचे ठरते. आता शेवटचा पॉईंट पाहणार आहोत आपण, जीवनदृष्टी. आता कुठलीही साहित्यकृती निर्माण करताना लेखक जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे महत्त्वाचं ठरतं. बरेचसे लेखक हे मूलतः पारंपरिक विचारांचे असतात किंवा काही पुरोगामी विचारांचे असतात, तर त्यांच्या साहित्यामध्ये ते देखील रिफ्लेक्ट होतं. जसं हना आपटे यांची पण लक्षात कोण घेतो कादंबरीचा रेफरन्स आपण अनेकदा पाहिला. त्यांच्या कादंबरी वाचताना किंवा त्याचा अभ्यास करताना आपल्याला त्यांचा दृष्टिकोन हा सुधारणावादी दृष्टिकोन पाहायला मिळतो. ठीक आहे. तर हे तुमचे जे गुण आहेत ते 5च्या 5 तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये ॲडिशन तुम्ही काही पण करू शकताय, असं काही नाही की हे चाललं पाहिजे. तुम्ही शब्द बदलू शकता, पण मात्र हायलाईट करताना ह्या पॉईंट्सला तुम्ही हायलाईट करा, तुम्हाला मार्क्स जास्त मिळतील. साहित्यिक व्यक्तित्वाचा साहित्य निर्मितीमध्ये होणारा वापर हे आपण पाहिलं.